यांनी केला कदमांचा करेक्ट कार्यक्रम, लाखांचे लीड हजारावर आणलं. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना सोबत घेऊन आणि आमदार अरुण लाड आणि क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या सहकार्याने 30,064 चे मताधिक्य घेत दणदणीत विजय संपादन करत मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. यावेळी प्रथमच विधानसभा निवडणुकीत उतरलेले महायुतीचे संग्रामसिंह देशमुख यांनी भाजपचा स्वतंत्र गट निर्माण करून अस्तित्व सिद्ध केलंय. मतदारसंघात कदम विरुद्ध देशमुख घराण्यातील दुसऱ्या पिढीचा रणसंग्राम निवडणुकीत पाहायला मिळाला. या निवडणुकीत देशमुखांनी कदमांचा करेक्ट कार्यक्रम करून लाखांचे लीड हजारावर आणलंय. डॉक्टर विश्वजित कदम यांना 1,30,769 एवढी मतं मिळाली, तर विरोधक संग्रामसिंह देशमुख यांना 1,0705 एवढी मतं मिळाली. अन्य 9 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाले. या विजयानं आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी काँग्रेसचा पलूस कडेगाव मतदारसंघाचा बालेकिल्ला शाबूत ठेवत आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले. नेहमीच देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड व क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी मात्र विश्वजित कदम यांना प्रामाणिक साथ दिली. लाड कुटुंबांची साथ नसताना सुद्धा भाजपच्या एकसंघ कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे मते मिळवत महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना 1,0705 मते देत स्वतःचा एक स्वतंत्र गट निर्माण करण्यात त्यांना यश आलंय. पलूस कडेगाव मतदारसंघात 1995 पासून आजपर्यंत कदम विरुद्ध देशमुख गट असाच पारंपरिक संघर्ष राहिलाय. अपवाद 2019 मध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानं त्यावेळी भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांनी माघार घेतली होती. मात्र या निवडणुकीत हा पारंपरिक संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली. स्वपक्षीय लढतीपेक्षा या मतदारसंघात कदम विरुद्ध देशमुख असाच संघर्ष होतो. ही निवडणूक ताकदीने लढवण्याच्या दृष्टीने डॉक्टर विश्वजित कदम यांनी पहिल्यापासूनच जोरदार तयारी सुरू ठेवली होती. निवडणूक प्रचारासाठी माजी आमदार मोहनराव कदम व आमदार डॉक्टर विश्वजित कदम, स्वप्नाली कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी सर्व यंत्रणा हाताळली. तर आमदार मोहनराव कदम, डॉक्टर शिवाजीराव कदम, रघुनाथ कदम, महेंद्र लाड, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, डॉक्टर जितेश कदम, ऋषिकेश लाड, वैशाली कदम, दिग्विजय कदम या सर्वांनीच मतदारसंघ पिंजून काढला. अर्ज भरताना डॉक्टर विश्वजित कदमांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनानं आपला अर्ज दाखल केला, तर संग्रामसिंह देशमुख यांनी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीत अर्ज दाखल केला. या निवडणुकीत संग्रामसिंह देशमुख यांनी विश्वजित कदम यांच्याशी कडवी झुंज देत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या निवडणुकीत संग्रामसिंह देशमुख, ऋतुराज बाबा देशमुख, विश्वतेज देशमुख, सतीश देशमुख, जयदीप देशमुख, अपर्णाताई देशमुख, जयराज देशमुख, शिवतेज देशमुख सर्वांनीच मतदारसंघ पिंजून काढला. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर. पॉवर मराठी न्यूज.